नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष. महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे कोणती घोषणा करणार याची उत्सुकता. राज्यभरातले मनसैनिक शिवाजी पार्कच्या दिशेनं. हेडगेवारांनी लावलेल्या सेवा बीजाचा वटवृक्ष झाला. संघाच्या सेवा कार्याची पंतप्रधान मोदींकडून स्तुती. संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी. पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन, तर दीक्षाभूमीलाही भेट देत वंदन. संघाच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलर इंडस्ट्रीजमध्ये मानव विरहित एरियल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं उद्घाटन. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी. सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन पद्धतीनं कोर्टात हजेरी. जामिनावर 1 एप्रिल रोजी सुनावणी. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनाला उपस्थित राहणार होत्या साध्वी प्रज्ञा. मुस्लिम संघटनांचाही होता विरोध. व्यक्तिगत भांडणातून माथेफिरूकडून बीडमधल्या प्रार्थना स्थळात फेकली जिलेटिन कांडी. सुदैवानं कुणीही जखमी नाही. जिलेटिन फेकण्यापूर्वी रील बनवणाऱ्या माथेफिरूला अटक. यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी नाही या अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत कडाडले. नैतिकतेच्या आधारे अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी, तर शिंदेंनी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं, राऊतांचा खोचक सल्ला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्याचा अमित शहांचा निर्धार. पाटण्यामध्ये घोषणा, एनडीए पुन्हा जिंकेल, भाजपला विश्वास. राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपरिक शोभायात्रा आणि मेळाव्यांचं नियोजन. नाट्यसिने कलाकार आणि नेते मंडळींचाही सहभाग. नमस्कार, मी